नमस्कार. आकाशचा ऑफिसमध्ये अपमान झालेला असतो, त्यामुळे आकाश खूपच नाराज असतो. आकाश तावातावाने घरात आलेला असतो. त्याच वेळेला वल्लरी आकाशला म्हणते, आकाश, अरे तू आज इथे इथे काय करतोस? अरे आज मीटिंग होती ना, बोर्ड ऑफ डिरेक्टरची. तेव्हा लगेच आकाश बोलतो, हो, पण त्या मीटिंगसाठी मी अपात्र आहे. त्यावेळेला वल्लरी बोलते, काय? तू काय बोलतोयस, कळतंय का तुला आकाश? अरे जरा बोलताना विचार कर. आणि अर्णव हे सगळं होत असताना बघत बसला का? तेवढ्यात तिथे नम्रता आलेली असते आणि नम्रता आकाशला बोलते, आकाश, आकाश, मी तुम्हाला सांगत होते, प्रत्येक वेळेला पाठीपाठी करण्यात अर्थ नाही. आकाश, तुम्ही तुम्ही माझ्या बोलण्याचा विचार कधी करतच नाही. तुम्हाला असं वाटतं की मी जे काही बोलते ते विरुद्धच बोलते, पण मी सुद्धा माझ्या नवऱ्याचा मान राखला गेला पाहिजे यासाठीच बोलत असते ना. तेव्हा लगेच आकाश बोलतो, नम्रता प्लीज, तू जसं समजतेस तसं काहीच नाहीये. नम्रता, तू असा विचारच का करतेस? तेव्हा लगेच नम्रता बोलते, बस झाला आकाश, आज तुमचा अपमान झाला तरी सुद्धा तुम्हाला काहीच वाटत नाही का? इकडे अंजली अर्णवला म्हणत असते, चिंटू, चिंटू, खूप मोठा घोटाळा झालाय. घरात जाऊन खूपच मोठं वादळ येणार आहे. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, पण ताई, त्यात माझी काही चूक आहे का? तेव्हा लगेच अंजली बोलते, चिंटू, तुझी चूक नसली तरी सुद्धा आकाशचा जो काही अपमान झाला तो आपण थांबवू शकलो असतो. तू जर का सगळ्यांना सांगितलं असतंस तर बरं झालं असतं. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, असं कसं? ताई, आकाश माझा भाऊ आहे म्हणून मी त्याच्या बाजूनी सॉफ्ट कॉर्नर दाखवू का? म्हणजे त्याच्याशी वेगळं वागू आणि बाकीच्यांशी वेगळं वागू का? तेव्हा लगेच अंजली बोलते, चिंटू, माझं तसं म्हणणं नव्हतं. त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो, ताई जाऊ देत. अर्णव आणि अंजली घरी यायला निघालेले असतात. इकडे मात्र वल्लरी मोठमोठ्याने ओरडत असते. ईश्वरी तिच्या बेडरूम मध्ये असते. त्यावेळेला लगेच आजी वल्लरीला बोलते, वल्लरी, वल्लरी, शांत हो. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, कशी शांत होऊ? कशी शांत होऊ मी? इतकी वर्ष माझा मुलगा त्या कंपनीमध्ये राब राब राबतोय, पण त्याच्या नशिबी काय, तो अपात्र आहे. हे असं सगळं होत असताना अंजली आणि अर्णव काय करत होते? तेव्हा लगेच वल्लरी असं बोलताच मामा बोलतो, वल्लरी शांत हो. अगं काहीतरी कमी असेल म्हणूनच अर्णवने हा निर्णय घेतलाय ना. तेव्हा लगेच आकाश बोलतो, बाबा, तुम्ही कसं काय असं बोलू शकता? तुम्ही तरी निदान माझ्या बाजूने बोला. मी माझं काम अगदी चोखपणे करत आलो हे तुम्हाला माहिती आहे. तेव्हा लगेच मामा बोलतो, अरे आकाश, तुला समजतंय का तू काय बोलतोयस ते? आकाश, कायम अर्णवने तुझ्या बाजूनेच विचार केला. तुझ्यासाठी जे योग्य असेल ना त्याच गोष्टीचा विचार केलाय, आणि तू मात्र त्याच्या विरोधात असा विचार करतोस. तेव्हा लगेच आकाश बोलतो, नाही, मी भाईच्या विरोधात असा विचार करतच नाहीये. त्याची मुळात या सर्व गोष्टींमध्ये चूकच नाहीये. पण ज्या वेळेला मला अपात्र ठरवण्यात आलं त्यावेळेला तिथे जर का अर्णव भाईने किंवा ताईने माझी बाजू मांडली असती तर मला आवडलं असतं. पण ती दोघंही गप्प बसली आणि तिथे सगळं काही संपलं. तेव्हा मात्र मामा बोलतो, तू जरा शांत हो आकाश, शांत हो. त्यावेळेला नम्रता बोलते, बाबा नाही हा, आज जर का आकाश शांत राहिले तर कायमच त्यांना शांतच राहावं लागेल. बाबा प्लीज, तुम्ही असं काहीतरी सांगू नका. तेव्हा लगेच मामा बोलतो, तू असं नाही का वाटत नम्रता, तू उगाचच आकाशच्या मनात नाही नाही ते भरवतेस. तेव्हा लगेच नम्रता बोलते, बाबा तुम्हाला असं वाटतंय, पण मला असं वाटत नाही. प्लीज बाबा, प्लीज, तुम्ही असा विचार करू नका. तेवढ्यात मात्र अर्णव आणि अंजली तिथे आलेले असतात. त्यावेळेला नम्रता टाळ्या वाजवत पुढे जाते. ईश्वरी तिथे आलेली असते. त्यावेळेला ईश्वरी बोलते, ताई, अगं काय झालं? त्यावेळेला नम्रता बोलते, विचार ना, तुझ्या नवऱ्याला विचार काय झालं ते. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, ताई, अगं तू असं का बोलतेस? जरा बोलताना तरी विचार कर. अर्णव सरांबद्दल तू असं बोलतेस. त्यावेळेला लगेच मोठ्यानी नम्रता बोलते, हो, अर्णव राजे शिर्के बद्दलच मी बोलते. किती कपटी मनाचा हा माणूस आहे ना ते मला सर्वांना दाखवून द्यायचं आहे. माझा नवरा त्या कंपनीमध्ये राब राब राबत असतो आणि तो अपात्र आहे. हे बोलण्याची ह्याची हिंमतच कशी झाली? हे सर्व होत असताना ह्याने तोंडाला कुलूप का लावलं होतं?
आणि आता तर मला कळून चुकलंय अर्णव राजे शिर्के, तू काय लायकीचा आहेस ते. तेव्हा मात्र ईश्वरीचा राग अनावर होतो आणि ईश्वरी नम्रताच्या सणसणीत कानाखाली मारते आणि नम्रताला बोलते, बस कर नम्रता ताई, बस कर. खरंच मला तुझ्या या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागलाय. अगं कधी सुधारशील ग तू. असं वागून तुला काय मिळतं ना देव जाणे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, अर्णव सरांबद्दल बोलताना स्वतःच्या तोंडाला लगाम घालायचा. मला तुझ्या ह्या गोष्टी पटलेल्या नाहीत ताई. तू अर्णव सरांबद्दल एवढं घाणेरडं कसं काय बोलू शकतेस. तेव्हा मात्र नम्रता बोलते, तू माझ्यावरती हात उचललास ईश्वरी. तुझी हिंमतच कशी झाली हे विसरू नकोस की मी तुझी मोठी बहीण आहे. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, तू सुद्धा हे विसरू नकोस. या घरातील मोठी सून मी आहे, मोठी जाव आहे मी तुझी. आणि हक्काने मी तुझे कान सुद्धा पकडू शकते. एक गोष्ट लक्षात ठेव नम्रता ताई, मुळात तुझा हा स्वभावच कधी नव्हता. तुझ्यात हे असे गुण दिसतायत ना, ते वेगळे दिसतायत. तेव्हा लगेच नम्रता बोलते, ते काही नाही. आज मला काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावायचाच आहे. इतके दिवस मी शांत होते पण आता नाही हा. आता मला मात्र या प्रॉपर्टीचे भाग पाहिजेतच. आकाश सरांच्या नावावरती जेवढं काही आहे ते आम्हाला द्या आणि आमचे निर्णय आम्हाला घेऊ द्या. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, या घराचे तुकडे कधीच होणार नाहीत. आणि तू जर का असा विचार करत असशील ना तर तू खूप चुकीचा विचार करतेस. आणि मी या घराचे तुकडे कधीच होऊ देणार नाही. नम्रता ताई, तू आज अर्णव सरांवरती घाणेरडे आरोप केलेस आणि आकाश सर तुम्ही बघत बसलात. तुम्ही स्वतःच्या भावाला ओळखत नाही का. आकाश सर तुम्ही असे कसे काय वागू शकता. त्यावेळेला लगेच आकाश बोलतो, ईश्वरी प्लीज प्लीज असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. ईश्वरी खरंच सांगू का, जे काही घडलं ते चुकीचंच घडलं होतं. त्यावेळेला अंजलीताई किंवा अर्णव भाई काहीतरी बोलू शकले असते. हे बघ ईश्वरी, प्रत्येक वेळेला नम्रता चुकीचीच असते असं नाही. आज नम्रता जे काही बोलते ना ते अगदी योग्य बोलते. तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच अर्णव आकाश समोर जातो आणि आकाशला बोलतो, आकाश आज जे काही घडलं ते माझ्या हातात नव्हतं. आकाश प्लीज. त्यावेळेला आकाश बोलतो, भाई मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. त्यावेळेला वल्लरी बोलते, वा अर्णव वा, हात जोडले आणि माफी मागितली म्हणजे सगळं काही नीट झालं का. अर्णव तू असा विचार करत असशील पण मी असा विचार नाही करत. माझ्या मुलाची इज्जत माझ्यासाठी किती महत्वाची आहे हे मला तुला सांगायची गरज नाही. तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला अर्णव नम्रताला बोलतो, नम्रता आज तुझ्यामुळे माझा भाऊ माझ्यापासून दूर झाला. नम्रता तू त्याच्या मनात नाही नाही ते भरवलंस. खरं सांगू का, तू ईश्वरीची बहीण आहेस हे मला पटतच नाही. कारण ईश्वरीमध्ये हे घर जोडण्याचे संस्कार आहेत आणि तुझ्यामध्ये मात्र तोडण्याचे. नम्रता तुझा स्वभाव खूप चांगला होता पण आता मात्र तू तू खूपच विचित्र वागायला लागलीस. तेव्हा मात्र नम्रताला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच नम्रता बोलते, बस झाला, आता मला कोणाचं काही एक ऐकायचं नाही. आणि मी तुम्हाला सांगत होते ना आकाश सर, कधीतरी स्वतःचा विचार करा. त्यावेळेला आकाश खूपच चिडलेला असतो आणि आकाश मोठ्याने बोलतो, अर्णव भाई मला माझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा पाहिजे. त्यावेळेला लगेच मामा बोलतो, आकाश काय बोलतोयस तू. प्रॉपर्टीचे हिस्से तुकडे मागतोयस तू. मुळात या प्रॉपर्टीवरती आपला अधिकारच नाहीये. हे सर्व अर्णवने स्वतःच्या कष्टाने कमवलंय. आणि नम्रता तू ज्या प्रॉपर्टी बद्दल बोलतेस ना ती प्रॉपर्टी मुळात आपली कधीच नव्हती. या घरात मुळात आपल्याला आसरा मिळालाय, तोही अर्णव आणि अंजलीमुळे, कळतंय का. त्यावेळेला आजी बोलते, नम्रता हे मात्र खरी आहे. जर का अर्णव आणि अंजली नसते ना तर आपण सगळे रस्त्यावर असतो. तेव्हा लगेच नम्रता बोलते, म्हणून काय कायम ह्यांचेच पाय धुवत राहायचं का आपण आपला स्वार्थ बघायचा नाही का. आता आकाश सर सुद्धा त्या कंपनीमध्ये स्वतःच्या रक्ताचं पाणी करतातच ना, झटतातच ना ती कंपनी पुढे नेण्यासाठी. मग आकाश सरांचा फायदा काय. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, ताई
अगं आकाश सर आणि अर्णव सर काही वेगळे आहेत का? त्यावेळेला लगेच नम्रता बोलते, इशू तू तर गप्पच बस, या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. आणि खरं सांगू का इशू, मला तर तू कितीही काही सांगितलंस ना तरी आता या माणसावरती विश्वास बसणार नाही. आणि अंजली ताई, तुमच्याकडून तर मला ही अपेक्षाच नव्हती. अंजली ताई, तुम्ही शांत बसला. त्यावेळेला लगेच अंजली बोलते, हे बघ नम्रता, कुठे काय बोलायचं आणि कुठे काय नाही हे तुला नाही समजत अजून. नम्रता, या गोष्टी जर का तुला समजल्या असत्या तर तू असं वागलीच नसतीस. प्लीज नम्रता, प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र नम्रता बोलते, मला शांत व्हायचंच नाहीये. आता जे काही चालू आहे ना ते सगळं भयानक चालू आहे आणि हे सर्व थांबलं पाहिजे, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, मला तर कळतच नाहीये की काय करावं ते. पण एक गोष्ट मात्र नक्की, आज मात्र कायमची नम्रता ताई तू माझ्या मनातून उतरलीस. मी सगळं सहन केलं असतं नम्रता ताई, पण तू माझ्या अर्णव सरांवरती जे आरोप केलेस ना ते मात्र मी कधीच सहन करणार नाही. तेव्हा मात्र नम्रता खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला नम्रता अर्णवला बोलते, अर्णव राजे शिर्के, प्रॉपर्टीचे तुकडे करायला घ्यायचे. माझ्या आकाश सरांच्या नावावरती जे काही आहे ते आम्हाला द्या आणि मोकळे व्हा. त्यावेळेला लगेच वल्लरी अर्णवला बोलते, अर्णव, आजपर्यंत मी माझ्या मुलाचा विचार केला नाही, पण आता मात्र त्याचं लग्न झालंय. आणि खरं सांगू का अर्णव, आता मात्र तू त्याला ते दिलंच पाहिजेस. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, मामी, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. मामी, मी आकाशला कधी वेगळं मानलंय का? मी प्रॉपर्टीचे भाग करतच नाही, पण सगळी प्रॉपर्टी आकाशच्या नावावरती करतो, बस, मग तर झालं. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर थांबा, एवढी सुद्धा दया दाखवायची गरज नाही. अर्णव सर, समोरच्या लोकांना जर का तुमचा स्वभावच कळला नाहीये तर तुम्ही त्यांना सगळी प्रॉपर्टी का देणार? अर्णव सर, तुम्ही हे सर्व करायचं नाही. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, बस झालं ईश्वरी, बस झालं. खरंच मला आता कंटाळा आला. ईश्वरी, आजपर्यंत जे काही कमवलं ते एका झटक्यात गमावल्यासारखं वाटतंय. आमच्या दोन्ही भावांमध्ये कायमची दरार निर्माण झाल्यासारखी वाटते. त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते, आणि ती दरार कुणामुळे निर्माण झाली तर नम्रता ताईमुळे. आणि मी मात्र नम्रता ताईला कधीच माफ करणार नाही अर्णव सर. तेव्हा लगेच मोठ्यानी नम्रता बोलते, मला काही एक फरक पडत नाही, तू मला माफ केलंस काय आणि नाही केलंस काय. ईश्वरी, माझ्यासाठी माझा नवरा महत्वाचा आहे. तेव्हा लगेच अंजली बोलते, नम्रता, तू चुकतीयस. नम्रता, एक ना एक दिवस तुला या गोष्टीचा पश्चाताप होईलच. आणि तू काय बोलतेस कळतंय का? अगं, अर्णवने जर का स्वतःचा विचार केला असता तर कंपनीला, दुसऱ्या ज्या कंपनी निर्माण केल्या त्या कंपनीला आकाशचं नाव दिलंच नसतं. तुला तर माहितीच आहे ना. त्यावेळेला लगेच नम्रता बोलते, पुरे, आता मात्र मला या गोष्टींवरती काही एक बोलायचं नाही. प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र नम्रताची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच नम्रता मोठ्याने बोलते, ते काही नाही, मला प्रॉपर्टी पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि नम्रता आकाशचा हात धरते आणि तिथून निघून जाते. त्यावेळेला लगेच अंजली अर्णव जवळ जाते आणि अर्णवला बोलते, चिंटू, तू शांत हो, तुला अजिबात काळजी करायची गरज नाहीये. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, ताई, हे काय होऊन बसलं? मी जर का तिथे एकदा बोललो असतो तर ह्या गोष्टी घडल्याच नसत्या. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, प्लीज अर्णव सर, स्वतःला शांत करा. अर्णव सर, तुम्हाला त्रास करून घ्यायची गरजच नाही. अर्णव सर, प्लीज स्वतः शांत राहाल का? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, ईश्वरी, हे सर्व माझ्यामुळेच घडलंय. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, नम्रता ताई असं का वागते ते मला कळत नाही. खरं सांगू का, नम्रता ताई अशी कधीच नव्हती. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, तेच तर मला समजत नाहीये. नम्रता माझ्याबद्दल असा विचार करते, जिला मी प्रत्येक क्षणाला मदत केली,
त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर, माणूस बदलतो या गोष्टीवरती आता माझा विश्वास बसू लागला. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, नाही ईश्वरी, काहीतरी भयानक आहे. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, काही भयानक नाही, सगळं काही हे मुद्दामून चाललंय आणि आता मात्र या सर्व गोष्टींचा सोक्ष लागलाच पाहिजे. तुम्ही काही बोला अर्णव सर, पण आता मात्र मी शांत बसणार नाही. आपल्यामध्ये भांडणं लावणाऱ्याला मी धडा शिकवेनच. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, ए तू जरा शांत बस आणि खरं सांगू का, तुझी ही नाटकं आहेत ना ती बंद कर, कारण तुझ्या या नाटकांचा आता काही एक फरक पडणार नाही, तू संपलेस. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, मामी, अहो तुमचा सुद्धा अर्णव सरांवरती विश्वास नाहीये. अर्णव सरांनी हे मुद्दामून केलं असं तुम्हाला वाटतंय ना? त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, हो वाटतंय मला असं, कारण माझ्या मुलाला कमी लेखणाऱ्या माणसाची माझ्या मनात काहीही स्थान नाहीये हे ऐकताच अर्णव बोलतो, मामी प्लीज असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, अर्णव सर, कुणी काय विचार करायचा आणि कुणी काय नाही हे आपण नाही ठरवू शकत. अर्णव सर, तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करा, बाकी कोणत्याही गोष्टीचा नको. अर्णव सर, आता मात्र तुम्ही शांतच राहा. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, मी शांतच आहे ईश्वरी, शांतच आहे, पण आता मात्र मला कळतच नाहीये की मी काय करावं ते. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही अगदी ठीकच होईल, तुम्हाला काळजी करायची गरजच नाहीये. अर्णव सर, प्लीज स्वतःला शांत ठेवा. त्यावेळेला मात्र अंजली स्वतःशीच बोलते, आता मला खूप भीती वाटते, असं वाटतंय की सगळं काही संपल्यात जमा आहे, पण काहीही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर या गोष्टींचा सोक्ष लावलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ईश्वरी जे काही तुटलंय ते जोडू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.